आज अहिल्यानगरमध्ये किंवा फक्त अहिल्यानगरच नाही, महाराष्ट्र असेल किंवा देशभरामध्ये हा होळीचा सण, होळीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो आणि प्रत्येक राज्यामध्ये या होळीचा उत्सव साजरा करायच्या वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा आहेत। पण भारत देशाची संस्कृती आहे की होळीचा उत्सव हा साजरा करायचा आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन हा देखील एक मोठा उत्सव आपल्याला संबंध भारत देशामध्ये पाहायला मिळतो। त्याच प्रकारे आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये देखील हा उत्सव पार पडत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये, जनतेच्या मनामध्ये आवाज आहे की लव्ह जिहादच्या बाबतीमध्ये फार मोठी एक वेगळी खंत प्रत्येकाच्या मनामध्ये आहे। प्रत्येकाच्या मनात तो एक वेगळा रोष आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे होळीच्या ठिकाणी आज देखील आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी लव्ह जिहादच्या बाबतीमधलीच कुठेतरी होळीमध्ये काही प्रतिकात्मक दहन करण्याचा उपक्रम आज राबवला गेला। त्याच प्रकारे आपल्या रामवाडी परिसरामध्ये देखील पप्पू पाटील यांच्या माध्यमातून किंवा सकल हिंदू समाजाच्या वतीनं रामवाडीच्या परिसरामध्ये देखील हा होळीचा उत्सव संपन्न झाला। याच्यामध्ये देखील लव्ह जिहादच्या बाबतीमध्येच होळीचं दहन आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। जो वर्ग, कारण आम्ही जेव्हा छावा चित्रपट आला तर त्यावेळी जवळपास 25,000 पेक्षा जास्त अधिकच्या महिलांना आम्ही अहिल्यानगरच्या जेवढे चित्रपटगृह आहेत, वातानुकूलित चित्रपटगृहांमध्ये आम्ही तो मोफत दाखवण्याचा उपक्रम हाती घेतला। पण यावेळेला आम्ही जिथं जिथं जो सर्वसामान्य वर्ग आहे, आमचा कष्टकरी माता भगिनीच्या परिसरामध्ये राहतात, तर त्या कष्टकरी माता भगिनींकरता आम्ही तो मोफत दाखवण्याचा उपक्रम हाती घेणार आहे। आणि पहिला टप्पा त्याचा फक्त आणि फक्त हा रामवाडीतनं आम्ही सुरू करणार आहोत। केरला स्टोरी चित्रपट जर आपण पाहिला, दुसरा पार्ट अजून मी पाहिलेला नाही, पण पहिलाही पार्ट आपण जर पाहिला की दुसऱ्याचे काही ट्रेलर जर टीजर जर पाहिले त्याच्यामध्ये प्रामुख्याने कसं धर्मांतर केलं जातं, कसं आपल्याला कुठेतरी याच्यामध्ये दुर्पडलं जातं, काही बळजबरीने केलं जातं, काही प्रमाणामध्ये आपल्याला लालच देऊन केलं जातं, काही मैत्रीच्या नात्याने जिव्हाळ्याचं नातं तयार करून केलं जातं। याच्या बाबतीमधली जनजागृती झाली पाहिजे आणि आमच्या माय माऊलींनी पाहिला तर पुढची पिढी ही ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या विचाराची घडवतील असा एक विश्वास आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो।